श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये. रात्रीच्या जेवणात मी बनवलेली ही हरभऱ्याची भाजी आणि सोबत ज्वारीची गरमागरम कडक भाकरी. चला तर मग पाहूया अतिशय खमंग गावाकडची चव आणणारी आणि बनवायला अगदी सोपी असणारी ही रेसिपी. त्यासाठी सर्वात अगोदर ही हरभऱ्याची उन्हात वाळवलेली भाजी एका प्लेटमध्ये घेतली. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ ऍड केले. आता बेसन पिठाचं प्रमाण किती घ्यायचं असं जर विचाराल तर 3:1 म्हणजे 3 भाग हरभऱ्याची भाजी आणि 1 भाग असेल तो बेसन पिठाचा. जर बेसन पीठ जास्त टाकले तर भाजी ही पांढरट होणार आणि ही भाजी मस्त अशी हिरवीगारच छान दिसते. म्हणून बेसन पीठ 1 भाग टाकायचा आहे. यानंतर अशा पद्धतीने हे बेसन पीठ सर्व भाजीला गोळवून घेतले. लगेच 7-8 धुतलेल्या हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या सोलून एकत्रित खलबत्त्यामध्ये ओबडधोबड वाटून घेतले. वाटतानाच त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले जेणेकरून मिरची लवकर वाटली जाईल. लगेचच दुसरीकडे गॅसची फ्लेम ऑन करून घेतली. कढई तापायला ठेवली. कढई गरम होताच त्यामध्ये तेल ओतून मोहरी छान तडतडू दिली. त्यानंतर बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो टाकून दिला आणि छान फ्राय करून घेतला. हा टोमॅटो थोडा मऊसूत झाला की त्यात टाकायचा आहे हे लसूण आणि मिरचीचं ओबडधोबड वाटलेलं वाटण. ते सुद्धा मस्त असं 4-5 मिनिटांसाठी फ्राय करून घेतले. आता हे मिरची, लसूण, टोमॅटो चांगलं फ्राय झाल्यास त्यात 1 ग्लास पाणी ओतले आणि गॅसची फ्लेम हाय केली. साधारणतः 7-8 मिनिटांनंतर पाण्याला मस्त अशी उकळी आली की अगोदर गॅसची फ्लेम लो करून घेतली. कारण हाय फ्लेमवर जर आपण त्या गरम पाण्यामध्ये भाजी हटवून घेतली तर ते हाताला चटके खूप बसणार. म्हणून फ्लेम ही लो करायची असते. लगेचच बेसन पीठ लावलेली ती हरभऱ्याची भाजी या पाण्यामध्ये टाकून अशा रीतीने विस्करच्या मदतीने गोल गोल फिरवून मस्त मिक्स करून घ्यायची आहे. 5 मिनिटे भाजी अशीच लो फ्लेमवर शिजायला ठेवून दिली. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट टाकला. याने काय होते, भाजी अशी पातळ पाण्यासारखी न होता थोडी मिळून येते. भाजी आता होतच आली आहे म्हणून त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकले. इथे जरा बेतानेच मीठ टाकायचे आहे कारण लसूण मिरची वाटतानाच अर्धा चमचा टाकले होते अगोदर म्हणून. मीठ टाकल्यास हे सर्व मिक्स करून 3-4 मिनिटांसाठी झाकून ठेवले. 4 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम ऑफ करून घेतली आणि झाकण काढून बघितले तर ही पहा मस्त अशी हिरवीगार भाजी मिळून आली आहे. यामध्ये ओबडधोबड लसूण, मिरची, शेंगदाण्याचा कूट किती यम्मी यम्मी दिसत आहे. खाताना मस्त असा दाताखाली हा लसूण आला की 1 वाटीऐवजी 2 वाट्या भाजी नक्कीच खाल्ली जाणार. आता ही खमंग गरमागरम भाजी बघून जीभ काही राहावे ना. लगेचच दुसऱ्या बर्नरवर भाकरी बनवायला घेतली. मी बनवलेल्या भाकरी जास्त मोठ्या नसतात ना जास्त लहान असतात, मीडियम साईज मध्ये असतात. पातळ कडक भाकरी छान कुरकुरीत लागते, अगदी पापडा